नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मस्त ना? आम्ही पण ठीकठाक आहे. आता काश्मीरमध्ये सध्याची काश्मीरची काय हालत आहे सर्वजण न्यूज मध्ये बघतच आहेत. हे आमचं दुपारचं जेवण चालू आहे. काल गेलो होतो वैष्णोदेवीच्या दर्शनाला, दर्शनावून आलो. इकडं खाली काय चालू होतं काय नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आणि आलो, जेवण खाणे केलो, झोपलो. आणि सकाळी फिरायच्या स्पॉटवर जाण्याची तयारी होती. कुठं जायचं होतं आपल्याला सकाळी? कुठं जायचं होतं संतोष आपल्याला आज सकाळी? श्रीनगरला जायचं होतं. पण आम्हाला पण नंतर न्यूज कळाली, माहिती पडलं हॉटेलवाल्याकडून वगैरे की असे इथं प्रॉब्लेम झालाय, सर्व काय बंद आहे, निषेध चालू आहे, सगळं काय वाहतूक वगैरे सगळी बंद आहे. पण आम्ही हॉटेलमध्ये आमच्या सेफ आहोत. सकाळी नाश्ता ते झाला, सगळ्याचे मूड ऑफ झालेत कारण सगळे उत्साहित होते. दर्शन झालं मस्तपैकी, जायचंय. एकतर काहीच माहिती नव्हतं, अचानक माहिती पडलं, सगळ्यांना धक्का बसल्यासारखं झाला. सकाळी नाश्ता केला पोट भरून, पुरी भाजी. आता दुपारचं जेवण सगळं आहे हॉटेलवरती आणि आम्ही सेफ आहे. सगळे घरच्यांचे सकाळपासून फोनवर फोन माहिती झाल्यापासून कसे आहेत मित्रमंडळी आणि घरचे वगैरे सगळ्यांचा फोन येतोय. तर आम्ही सर्व सेफ आहेत. पण जे सेफ नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही प्रे करा, कारण काय लोक तिथं फिरायला गेले होते, पण काही जणांवर गोळीबार झालाय, काय जखमी आहेत. ते नीट व्यवस्थित घरी येऊ हेच आमची पण इच्छा आणि आम्ही पण व्यवस्थित घरी येऊ. आता काय पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. आज दिवसभर काय होते काय होणार तर नाही, आज दिवसभरात हेच आहे, खा आराम करा. सकाळी एकदम मूड ऑफ होता, कसर मनाला समजावलं, म्हणलं सेफ आहोत आपण रूमवर, हीच महत्वाची गोष्ट आहे. मग सकाळी नाश्ता केला, बसलो थोडा वेळ, सगळेजण गप्पा गोष्टी केल्या, आराम केला. आता जेवण चालू आहे. मला तुम्हाला पण सांगाव की कसे आहेत काय, सगळ्यांचे फोन येतात. तर आम्ही व्यवस्थितच आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, येऊ आम्ही मस्तपैकी घरीच. चला बंद करते मी आता, तुम्ही व्हिडिओ. तर हे आहेत गणेश भाऊ यांनी आपली टूर्स ऑर्गनाईज केलेली आहे. हे एजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे, ज्यांचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. तर आपण यांच्याकडून 2 गोष्टी जाणून घेणार आहे ह्या बाहेरच्या वातावरणाबद्दल, की यांचा बाहेर कसं काय कुठं काय चालू आहे, यांचा कॉन्टॅक्ट सतत चालू आहे. तर घरचे खूप काळजीत आहेत काय चालू आहे काय नाही. तर हे बरोबर पूर्ण माहिती देतील तुम्हाला, तुम्ही यांच्याशी जाणून घ्या की काय चालू आहे काय नाही. तर गणेश भाऊ, सर्वांना प्रश्न पडलेत, घरून फोन येते, तुम्ही सुखरूप आहेत का, कसे आहेत काय, तुमच्या सोबतीला कोण नाही काय नाही, तर तुम्ही काय सांगू इच्छिता? तर हे आहेत गणेश भाऊ, हे आपली पूर्ण काळजी घेतात. ह्यांनी आपली पूर्ण टीम अशी मस्त व्यवस्थित, आम्हाला तरी तर हॉटेलवरती काय प्रॉब्लेम नाहीये. बाकी 4 गोष्टी ह्याच सांगतील बाहेरच्या वातावरणात काय चालू आहे काय नाही, आम्हाला तर माहिती नाही, पण यांचे सतत कॉन्टॅक्ट वगैरे चालू आहे. तर सांगा तुम्ही काय सांगू इच्छिता? नमस्कार. स्वामी समर्थ टूर्स तर्फे गणेश कंक बोलतोय. इथे काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही जम्मू मध्ये आहोत. श्रीनगरच्या पुढे प्रॉब्लेम चालू आहे. तर कोणी काही काळजी करू नका. जी हे आपली टीम आहे, ही टीम म्हणजे ही माझी फॅमिली मेंबर आहे. पहिला मला प्रॉब्लेम होईल, नंतर यांना होईल. यांची जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती आहे. तर आम्ही एकदम सुखरूप आहोत. आम्ही ज्या लॉजमध्ये आहोत तो लॉज सेफ आहे या लफड्यांपासून, त्यामुळे आमची कोणाची काळजी करू नका. सगळं कुटुंब सुखरूप आहे, समाधानी आहे. आणि सर्व विचारतात पुढे काय प्लॅन आहे, बाहेरचं कसं वातावरण आहे. आम्ही पुढचा प्लॅन कॅन्सल केला आहे. जो श्रीनगर मध्ये जिथे लफडी चालू किंवा लँड स्लायडिंग झाले ते सगळं आम्ही बंद करून केवळ जम्मू मधले जे स्पॉट आहेत, पटनी टॉप आहे, त्याच्यानंतर शिवकुडी आहे, तिथले लोकल करून मग आम्ही पंजाबला निघणार. पंजाबमध्ये तर काही प्रॉब्लेम नाहीये. खूप जणांच्या मनात प्रश्न होते की एक तरी होतो का नाही होते की काय होते. नाही, इथले आम्ही बरं बघूनच निघणार आम्ही इथून. आणि कटराचं म्हणजे वातावरण बाहेरचं कसं चालू आहे? कटरामध्ये आज जो काश्मीरमध्ये जो प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे यांनी निषेध म्हणून आजचा दिवस बंद पाळलाय. उद्यापासून जे आहे ते सगळं सुरळीत म्हणजे कटरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहे, फक्त वाहतूक बंद आहे. वाहतूक बंद आहे, दळणवळण बंद आहे, बाकी सगळं लॉज वगैरे मध्ये आम्ही सेफ आहोत. जेवण वगैरे आमचं मस्तपैकी इकडे चालू आहे, सगळं झालंय.
तुम्हाला म्हणल्याप्रमाणे दुपारी लाईव्ह पण आले होते. फक्त काय प्रॉब्लेम झाल्यामुळं 2-4 गोष्टीचं, तर आम्ही इथं 1-2 दिवस गपचूप बसणार आहे, स्टे करणार आहे. कारण काही करू शकत नाही इथे. एकदम जशी काय कर्फ्यू लागते तसं वातावरण झालं इथे. त्यामुळे आम्ही ज्या जागेमध्ये आहोत, जिथे आहोत तिथे सेफ आहोत आणि हे सगळं कुटुंबही सेफ आहे. पाहिजे जे आता बाहेर अडकले त्यांच्याविषयी तुम्ही काय बोलू इच्छिता? म्हणजे जे अडकले त्यांच्याविषयी काय मदत करायला पाहिजे सरकारने? माझं एवढं म्हणणं आहे की ज्या लोकांना या लोकांनी मारले त्या लोकांचा काही संबंध नव्हता. आमच्यासारखे फिरायला आले ती लोक. आज त्यांच्यावरती जे बितलंय ते असं बितू नये. जे बाकीचे राहिले त्यांना तरी सुखरूप काढण्याचा बाहेर व्यवस्था करा. आणि जे जखमी वगैरे झालेले त्यांची मदत करा. आणि जे हे वाद आहेत ते कशामुळे झालेत, काय झालं ते आम्हाला माहिती नाही. पण हे असं व्हायला नाही पाहिजे. याच्यामध्ये करतं कोण, भरतं कोण, सामान्य माणसाचं मरण होतंय ना. राजकारणी असो, कोणी असो, आम्हाला जे घेणं देणं आहे. आम्ही इथे आलो एन्जॉय करायला, तर ते राहिलं बाजूला. यांच्यामुळे, देशद्रोहीमुळे आमच्या जे मेले तेही आमच्यासारखे भाऊबंधच आहेत ते आमचे. असं होऊ नये याच्या पुढे. याची काळजी याच्या गव्हर्नमेंटनी घ्यावी. जो प्रश्न आहे तो तिथपर्यंत समित ठेवा. आता ह्या लोकांना हिंदू आहे का मुसलमान आहे असं करून मारले, ह्याच्यामधून काय निष्पन्न केलं या लोकांनी? माणूस माणसासारखा राहायला पाहिजे. माणूस आहे, हिंदू आहे, ते मुसलमान काय आहे. आपले काय? जर आम्ही आलो नाही तर ह्यांचं पोट भरणार नाही. आम्ही जर पर्यटक जर काश्मीरमध्ये आलो नाही तर कसं पोट भरणार? या लोकांनी पुढची अशी काळजी नीट घ्यावी की पर्यटकाला किंवा इथल्या कुठल्याही माणसाला कुठलीही इजा न होता व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. काश्मीर हे हिंदू आहे का मुसलमान आहे हे ठरवणारे कोण? हे जातीवादी. आपण पाहुणे आहे तिथले, आम्ही पाहुणे आहोत किंवा हे आपलाच राष्ट्र आहे. या हिशोबाने आम्हाला तुम्ही हे करा ना. पर्यटकांना काय त्रास आहे? आज त्यावरती एवढी मोठा प्रश्न आलाय, त्याच्यावर सगळ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध जाऊन भांडण करणं काय गरजेचं नाहीये. आपण निसर्गाच्या 4 दिवस आनंद घ्यायला आलाय, सुखाने घेतला पाहिजे सर्वांनी. जो आनंद आहे आज निसर्गाचा, जो काश्मीर बोलतात स्वर्ग आहे किंवा काय आहे, जन्नत आहे, तर अशी जन्नत राहावी ही अशी नम्र विनंती आहे. ह्याच्या पुढे असं काही घडता कामा नये. आणि 2 शब्द अडवून बोलतो. जो माझा प्रोग्राम आहे काश्मीरचा तो तर कॅन्सल झाला आहे. आता मी इथून पुढे जेवढं मला दाखवता येईल, या जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना मी दाखवून जेवढं खुश करण्याचा प्रयत्न करायचा आहे तेवढं करीन मी. आणि माझ्या पर्यायाने मी चांगलंच करीन. एवढं बोलून समाप्त करतो. थँक्यू. तर तुम्हाला भेटलेली ह्या व्हिडिओतून माहिती कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा. आणि इथं आम्ही एकदम सुखरूप आहे, व्यवस्थित आहे. होता होईल तेवढं फिरण्याचा प्रयत्न करू, नाहीतरी आम्ही जसे तसे व्यवस्थित घरी सुखरूप येऊ. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही व्यवस्थित घरी येऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. होता होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. ही एकदम रिअल माहिती आहे. मी कुठं बाहेर जाऊन घेतली नाही, पण जेवढा आमच्या कानावर इथून बाहेरून भेटले तेवढं सगळं खरं आहे. आणि आम्ही इथे एकदम व्यवस्थित आहेत. आणि तुम्हाला डे टू डे सगळे व्हिडिओ भेटतील. बाहेर गेले तरी पण, नाही गेले तरी पण पूर्ण व्यवस्थित एकदम रिअल माहिती भेटेल आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.